नमस्कार. रक्षाबंधनसाठी आपल्या भावासाठी आपण जे आज खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत, नारळाचे लाडू बनवणार आहोत, तसे थोडेसे वेगळ्या प्रकारचे, सारण भरून आणि खायला अतिशय मस्त लागतात. तर चला मग बघूया कसे करायचे. आधी आपण जे लाडवामध्ये सारण भरणार आहोत ना, त्याच्यासाठीचं हे साहित्य. इथे 1 वाटी खोबऱ्याचा किस, पाव वाटी साखर, अर्धा वाटी मी हे मिल्क पावडर घेतलेलं आहे आणि हे फ्रेश क्रीम आहे. आपण घरी बनवलेल्या दुधावरची साय आणि हे आहे केशराच्या एक 10 ते 12. हां, तर हे आहे केशर. थोडंसं पाणी टाकून भिजवून ठेवले, की जेणेकरून आतल्या सारणाला एक असा वेगळा कलर येईल. तर आपण प्रथम काय करतोय, हा खोबऱ्याचा किस थोडासा गरम करून घेतो. भाजायचं नाही आहे आपल्याला, रंग बदलता कामा नये आणि लगेच त्याच्यात आपण टाकतोय साय. आपल्या दुधावरची साय मी बाजूला काढून ठेवली होती 2 दिवस, तीच आपण साय टाकतोय. साय नसेल तर तुम्ही विकतचं फ्रेश क्रीम आणून पण टाकू शकता. अगदीच काही नसेल तर दुधाचा वापर पण करू शकता. आता आपण साय टाकून झाली आहे आणि आता आपण टाकली आहे दुधाची पावडर आणि साखर. हे सगळं आपल्याला मंद आचेवर मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण टाकलं हे केशराचा जो रंग केला होता आपण पाणी टाकून केशर बाजूला ठेवलं होतं तो कलर, कारण की आतमध्ये तो पांढऱ्या लाडूमध्ये आतला हा जो केशरी भाग आहे ना, पिवळसर भाग खूप सुरेख दिसतो. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे हळूहळू. साखरेमुळे हे सगळं मिश्रण छान गरम होतं आणि साखर विरघळते. पण एक लक्षात ठेवायचं, की हे सगळं काम अतिशय मंद अशा गॅसवर करायचं आपल्याला. अजिबात ज्योत मोठी करायची नाही आहे. असं सगळं छान मिश्रण झालेलं आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेतले आणि याच्यात आपण टाकली वेलचीची पूड आणि थोडीशी ड्रायफ्रूट, जे आपल्याकडे उपलब्ध असतील ड्रायफ्रूट्स, ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. कारण की मिठाई म्हटली की ड्रायफ्रूटशिवाय मजाच नाही. ड्रायफ्रूट्स तर हे हवेच हवे. तसे ड्रायफ्रूट्स टाकायचे तर आपल्याला अंदाजे तुमच्याकडे जितके असतील ते टाका. तुम्ही असे आबडधोबड वाटून घेतले ते पण टाकले तरी चालतील. आणि आता याचे काय करूया आपण, छोटे छोटे असे लाडू किंवा पेढ्यासारखा आकार द्यायचा आहे आपल्याला. बघा मिश्रण अगदी छान आणि तुपकट झाले, मस्त झालेले अगदी, कारण की साखर छान विरघळलेली आहे आणि मस्त झाले. त्याचे याचे छोटे छोटे लाडू आपल्याला करायचे आहेत, कारण की हे आपल्याला लाडवामध्ये सारण म्हणून भरायचे. तर असे हे आपण छोटे 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 त्याचे पेढ्याच्या आकाराचे छोटेसे लाडूसारखे आकाराचे करून घेऊयात. हे सगळे करून आपण बाजूला ठेवायचे आणि मुख्य भाग आता नंतर आपल्याला करायचा आहे, वरचं आवरण म्हणजे खोबऱ्याचे किसाचे लाडू. आता इथे आपण काय करणार आहोत, साहित्य तेच आहे पण प्रमाण फक्त आपण दुप्पट करतोय. तिथे आपण खोबऱ्याचा किस 1 वाटी घेतला होता, इथे मी खोबऱ्याचा किस त्याच वाटीने 2 वाटी घेणार आहे. प्रत्येक साहित्य आपण डबल डबल करणार आहोत. तर असा हा आपण जसं आपण आता सारणासाठी केलं होतं सेम तीच प्रोसिजर आपल्याला रिपीट करायची आहे. मंद आचेवर ते गरम करून घेतला आणि तिथे आपण अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली होती, ती इथे आपण 1 वाटी घेतलेली आहे. मंद आच ठेवायची, हे मात्र अगदी लक्षात ठेवायचं, नाही तर त्या लाडवाचा कलर बदलतो. आणि ही अर्धा कप साखर, म्हणजे ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतले तीच वाटी आपण वापरलेली आहे. तुम्ही कुठलेही फुलपात्र असेल किंवा तुमच्याकडे चमचा असेल, मोठा चमचा, डाव आपण म्हणतो, ते वापरलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला ज्या प्रमाणात लाडू करायचे असेल तसे साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता, पण प्रमाण हेच. आणि यात मी टाकले दूध, की दुधामुळे काय होतं, पदार्थ गरम होत असताना साखर याच्यामध्ये छानपैकी विरघळते आणि मंद आच आहे. छान हळू सतत हलवत राहायचे, कारण की पॅनला तो चिटकायला नको आणि रंग बदलायला नको. असं हळुवारपणे सतत आपल्याला हलवत राहायचे, की जेणेकरून अशा छान मंद अशा आचेवर आपल्याला साखर पण विरघळेल आणि एकजीव हे मिश्रण होईल. चवीसाठी थोडीशी वेलचीची पूड. असे सतत आपल्याला हलवत राहायचे मस्तपैकी. हळू चिकट तुम्हाला जाणवेल या मिश्रणाला, साखरेमुळे आणि मिल्क पावडरमुळे चिकटपणा, बाइंडिंग येते बघा. तुम्हाला जाणवतं ते, की लगेच ते गरम पॅनमुळे बघा साखर पण विरघळली आहे आणि छान मिश्रण झालेलं आहे. हे आता आपण गार करायला ठेवूया. त्याच्यासाठी आपण हे ट्रान्सफर करून घेऊया एक मोठ्या बाउलमध्ये.
आणि छान हाताने मिक्स करून घेऊया. गोळे राहायला नको, कारण की याच्यात आपण आधी केलेलं सारण भरायचं आहे. हे बघा छान असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे बघा कसं छान झालेलं आहे. आता काय करायचं, थोडं थोडं मिश्रण याच्यातलं घ्यायचं आहे आपल्याला. हे पांढरं मिश्रण आणि आपण सारणासाठी केले केशरी मिश्रण. हे छोटा भाग घ्यायचा, थोडासा वाटीसारखा त्याला आकार द्यायचा आहे आपल्याला. हळूवार हाताने. एक खोबऱ्याची चव आणि मिल्क पावडरची चव, आपण दुसरं काहीही साहित्य इथं वापरलेलं नाही आहे आणि झटकीपट होणारी ही मिठाई आहे. अतिशय झटकीपट. हे बघा. आणि हे आपण एक सारणाचा लाडू जे केला तर तो असा भरायचा आणि पूर्ण तोंड छानपैकी बंद करून लाडू वळून घ्यायचा. मस्त होतो बघा. ना तळायची झंझट, ना वाटायची झंझट, काही नाही. किती सोपं आहे बघा. आणि खाताना तर चवीला अप्रतिम. तुम्ही नक्कीच हे एकदा ट्राय करा. आणि दिसायला तर छानच दिसतो, म्हणजे पांढरा लाडू तर आपण नेहमीच करतो, पण जेव्हा हा कट करतो ना लाडू, तेव्हा तो वरचा पांढरा भाग आणि आतला हा पिवळसर भाग, आ हा हा, खूप सुरेख. बघा अशा प्रकारे दुसरी पण मी पारी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सारण भरले, म्हणजे सारणासाठी जे छोटे छोटे आपण पेढेसारखे लाडूसारखे जे भाग केले होते ना, ते मध्ये ठेवायचा आणि सगळं छान मिश्रण घालून लाडूचा आकार द्यायचा त्याच्यामध्ये. असे सगळे लाडू आपण करून घ्यायचेत मस्तपैकी. रक्षाबंधन म्हटलं, नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळाचा वापर आलाच आणि म्हणूनच आपण हे खोबऱ्याच्या किसाचे लाडू करतो. ते सुद्धा झटपट होणार आहे. तर असे लाडू सगळे करून घेतले. आता याला आपण या खोबऱ्याच्या किसामध्ये घोळूया, की जेणेकरून ते जाणवतील की खोबऱ्याचे लाडू आहेत. मस्त दिसतात, दिसायला पण छान होतं. हे बघा प्रत्येक लाडू असा खोबऱ्याच्या किसात आपण घोळवून घ्यायचा आहे. वरतून खोबऱ्याचा किस आहे, आतून मस्त पिवळ्या रंगाचा केशरी रंगाचा मस्त सारण आहे. असे सगळे लाडू आपले तयार आहेत. आणि फार आपल्याला गार्निश करायचं असेल तर यावर एक केशराची काडी लावा, पिस्ता लावा किंवा बेदाणा लावा, जे तुम्हाला आवडेल ते लावा. असे हे मस्त लाडू छानपैकी नारळी पौर्णिमेची मस्त मिठाई आपल्या भावासाठी आपण तयार केलेली आहे. तुम्ही पण करून बघा आणि नक्कीच तुमच्या मुलाबाळांना हे आवडेल. आणि करायला फार काही असं अवघड नाही आहे. दिसायला तर सुरेख आहेच. आणि रक्षाबंधनची थाळी, मस्त ही मिठाई, वा वा.